ही सी-ई-टी सेलची वेबसाईट तुम्हाला माहिती आहे. याच्यावर आपण आपलं शेड्यूल पाहतो. इथं जसं तुम्हाला दिसतंय शेड्यूलमध्ये तारखा दिलेल्या आहेत. 24 तारखेला आपल्याला फायनल मेरिट लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कॅप राउंडची तारीख मिळणार आहे. तर ही कॅप राउंडची तारीख तुम्हाला माहितीच आहे. हे तुमचं लॉग इन पोर्टल आहे जिथं तुम्ही रजिस्ट्रेशन वगैरे करता आणि ही लिंक आहे ज्याच्यावर तुम्ही कॅप राउंड 1, कॅप राउंड 2 आणि कॅप राउंड 3 चे कट ऑफ पाहता. ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक राउंडनुसार कट ऑफ मिळतील. आता तुम्ही पहिल्या याच्यावर क्लिक केल्यानंतर आता ही एक पी-डी-एफ त्या लिंकमध्ये दिसेल. त्याच्यानुसार आपण आता पाहत जाऊ. ह्याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट महाराष्ट्रातील कॉलेज आहेत वेगवेगळे. त्याचे तुम्हाला सीटनुसार लेडीज असो, जेंट्स असो, एस-सी, एस-टी कॅटेगरीनुसार जसे तुमच्या कट ऑफ लागलेला असेल, जे शेवटचा कॅन्डिडेट इन झालेला असेल, त्याचे जे पर्सेंटाईल आहे ते तुम्हाला इथे दिसून येतील. आता तुम्हाला पर्टिक्युलर एखादं कॉलेज पाहिजे असेल, जसं मी आता कोड टाकला आहे जे-एस-पी-एम नरेचा 6755. तो टाकल्यानंतर आपल्याला त्या कॉलेजच्या पर्टिक्युलर सीट कोणतं शेवटचा कट ऑफ किती होता हे पाहण्यासाठी त्याच्यावर क्लिक करावे लागेल. त्या लिस्टमध्ये आपण जेव्हा सर्च करत जाऊ फायनली आपल्याला ते पेजवरती आपल्याला त्याच्यात कॅटेगरीसाठी किती मार्क होते, एस-सीसाठी कट ऑफ किती होता, प्रत्येक ब्रांचचा प्रत्येक कॅटेगरीनुसार जनरल, फिमेल, अदर महाराष्ट्र सर्व गोष्टी इथं तुम्हाला दिसून येतील. सुरुवातीला होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सर्व काही आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. हे असे तुम्ही चेक करून तुम्हाला हवे ते कॉलेज जे तुम्हाला चांगले वाटतात त्या कॉलेजचे कट ऑफ तुम्ही पाहू शकता आणि तुमचे मार्क्स कंपेअर करू शकता. म्हणजे तुम्हाला थोडीशी कॉलेज लिस्ट बनवता